वासुदेव सरोदे यांच्या स्मृती स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाने सामाजिक सेवेतील एक नवा आदर्श निर्माण केला आहे। वासुदेव सरोदे यांचे कार्य समाज हितासाठी होते। हे फक्त एक व्यक्ती नव्हे तर एक सामाजिक नेते होते। त्यांच्या कार्याने त्यांची आठवण कायम ठेवण्यासाठी एक सुंदर आदर्श निर्माण झाला आहे। श्रद्धांजली पर्व कार्यक्रमाने कुटुंब आणि समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले आहे। रक्तदान शिबिर आणि रुग्णवाहिका लोकार्पण ही दोन्ही क्रिया भविष्यात भातकुलीमधील आरोग्य सेवा व्यवस्थेसाठी एक मोलाची मदत ठरणार आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। भातकुली शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक असलेले दिवंगत वासुदेवरावजी सुखदेवरावजी सरोदे यांचं कर्करोगाला झुंज देत असताना वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या जाण्याने जी पोकळी सरोदे परिवारात निर्माण झाली त्याबद्दल मी त्यांना प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो। आणि त्याच उपलक्षावर आज श्रद्धांजली पर्व कार्यक्रमात सरोदे परिवार असो, तबलकार परिवार असो, त्यासोबत आमचे प्रफुल्ल भाऊ नडकांडे याच्या छत्रपती विचार मंचाच्या बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जो रक्तदान शिबिर आणि ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण केलेलं आहे त्याबद्दल मी त्याचं कौतुक करतो। आज भातकुलीत एक आदर्शवत उपक्रम या सरोदे परिवाराने नडकांडे परिवाराने लाभला, त्याचं जितकं कौतुक करायला पाहिजे तितकं खरंच स्थानिक पातळीवर कौतुक होतच आहे। आणि आज त्यांनी जो एक आदर्श निर्माण केला तो प्रत्येकाने घ्यावा असा चांगला आदर्श आहे। वासुदेवरावजी सरोदे यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर एक सात्विक, पारदर्शी आणि सरळ स्वभावाचा माणूस होता। त्यांच्या जाण्याने एक आम्हाला एक पितृत्व हरवलेलं आहे। म्हणून एक आम्ही एक छोटीशी का असो ना त्यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका देऊन भातकुलीच्या जे सामान्य परिवारातले जे लोक आहेत जे आपल्या पद्धतीनं दवाखान्याचा इलाज करू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही हा कॅम्पही आयोजित केलेला आहे। त्या माध्यमातून रुग्णसेविका ही लोकांशी अर्पित करत आहोत आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ह्या सर्व परिवाराच्या वतीनं आणि मित्र परिवाराच्या वतीनं मी श्रद्धांजली देतो। अशा विविध उपक्रमातून भातकुली शहराने एक नवा आदर्श निर्माण केला आहे। वासुदेव सरोदे यांच्या कृत्यामुळे आपल्या समाजातील सेवा भावना आणि मजबूत होईल। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन।